नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामध्ये गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची या ठिकाणी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जर बघितले तर तुम्हाला एकूण 552 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला PSI आहेत, ST आहेत आणि ASO यासारखी तुम्हाला पदभरती असतात. बाकी यासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नवीन पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांतर्गत खालीलप्रमाणे जवळपास 552 पदांची जाहिरात असणार आहे. त्यामध्ये गट ब मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक रविवार 14 जून 2026 रोजी जिल्ह्यातील 37 केंद्रावरती तुम्हाला घेण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो ज्या 3 घटक आहेत त्या 3 घटक पैकी ज्या जागा असणार आहेत त्यामध्ये पहिला आहे तो कक्ष अधिकारी अराजपत्रित गट ब, एकूण 6 जागा असणार आहेत. त्यापैकी अनुजातीसाठी 1 जागा आहे, ब ज ड साठी 1, इमा व साठी 2, ECBC साठी 1, EW साठी 1 अशा जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर महिला आहे, सर्वसाधारण खेळाडू, दिव्यांग, अनाथ आरक्षण सुद्धा तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत राज्य कर निरीक्षक गट ब, एकूण 236 जागा असणार आहेत. त्यापैकी अनुजातीसाठी 0 आहेत, जमातसाठी 28, विजा अ0 आहेत, भज ब 5, भज क 3, भज ड 1, इमा व 24, ECBC 23, EWS 23 आणि ओपन 130 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारणसाठी 154, महिलांसाठी 71, खेळाडूंसाठी 11 आणि दिव्यांगांसाठी 9 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहेत पोलीस उपनिरीक्षक गट ब, यासाठी जर बघितलं तर 310 जागांसाठी तुम्हाला पदभरती आहे. यासाठी अनुजातीसाठी 30 जागा, जमाती 26, विजा अ 13, भज ब 9, भज क 15, भज ड 8, इमा व 82, विमा प्र 7, ECBC 31, EWS 31 आणि ओपन 58 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण 201 जागा आहेत, महिलांसाठी 93 जागा, खेळाडूंसाठी 16 जागा, दिव्यांगांसाठी 0 जागा आणि अनाथांसाठी 3 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. ह्यासाठी जर बघितलं तर ऑनलाईन ऍप्लिकेशन 10 एप्रिल 26 पासून ते 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पेमेंट असणार आहेत 30 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहेत. स्टेट बँकेद्वारे पेमेंट जर बघितलं तर 2 मे पर्यंत तुम्ही पैसे शुल्क भरू शकता. यामध्ये मित्र तुम्हाला काही महत्वाची निवड व अटी शर्ती सुद्धा आहेत. यामध्ये पदसंख्येमध्ये व आरक्षणामध्ये शासकीय संबंधित विभागाचा सूचनेनुसार वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहेत. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्याची मागणी प्राप्तानुसार नमूद असलेली संवर्गासाठी तसेच सामाजिक समानता आरक्षण वगैरे जे असतात यामध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता सुद्धा तुम्हाला असणार आहे. यामध्ये तुम्हाला डोमासेल आहे ते डोमासेल लागणार आहेत. त्याचबरोबर या मित्र तुम्हाला जर बघितलं तर विमुक्त जाती ए, ब आणि क आणि ड ह्या प्रवर्गातील अंतर पर्यायी असून आरक्षित पदाकरता तुम्हाला पात्र उमेदवार न झाल्यास तुम्हाला ओपनमध्ये या ठिकाणी तुम्हाला घेण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो EWS जर बघितलं तर तुम्हाला 2025-26 अथवा 26-27 वर्षाची, परंतु अर्ज स्वीकारताना 30 एप्रिल 2026 व त्यापूर्वीचे EWS तुम्हाला अपलोड करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर ज्यांचं मित्रांनो तुम्हाला NCL आहे, NCL जर बघितलं तर सन 2025-26 अथवा 26-27 या वार्षिक उत्पन्न गटातील सुद्धा तुम्हाला जे NCL आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे. यामध्ये मित्रांनो जे आरक्षण असणार आहे त्यामध्ये जर आरक्षण जर बघितलं तर खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे आणि अनाथांचं आरक्षण सुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. यामध्ये मित्रांनो पे स्केल जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पे स्केल गट ब च्या पोस्टनुसार तुम्हाला 26,900 ते 1,82,400 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहेत. यासाठी पात्रता असणार भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक राहणार आहे. यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर तुम्हाला कक्ष सहाय्यक राज्य कर निरीक्षक PSI पदासाठी 1 ऑगस्ट 2026 रोजी वयोमर्यादा असणार आहेत. यासाठी पहिल्या 2 पोस्टसाठी जर बघितलं तर 18 ते 38 वर्षे असणार आहेत आणि PSI साठी बघितले तर 18 ते 31 पर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. जर कास्ट असेल तर तुम्ही 63 वर्ष पहिल्या 2 पदासाठी आणि पोलीस उपनिरीक्षक PSI साठी 34 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता बघितली तर तुम्हाला या ठिकाणी
कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही ठिकाणी हा अर्ज करू शकतात. जर विद्यार्थी तुम्हाला एपीआर असेल तर तुम्ही सुद्धा हा अर्ज करू शकतात. मात्र तुम्ही मेन्सचा फॉर्म भरले तर तुम्ही या ठिकाणी जी डिग्री आहे ती डिग्री क्वालिफाय होणे आवश्यक असणार. यासाठी मित्र फिजिकल असणार आहेत, जी PSI साठी असणार आहेत. यासाठी पुरुषासाठी हाईट असणार आहेत, हाईट 165 आणि चेस्ट असणार आहेत 79.5 सेंटीमीटर जे असणार आहेत. महिलांसाठी मित्रांनो हाईट असणार आहे 127 सेंटीमीटर हाईट तुम्हाला दिली असणार आहे. यासाठी निवड प्रक्रिया जर गेली तर मित्र तुम्हाला 2 टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये प्री आणि मेन्स अशा स्वरूपात तुम्हाला जाहिरात असणार आहे. त्यामध्ये सदर भरती यामध्ये असणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला पहिली स्टेप असणार आहे. त्यामध्ये जर संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे, त्यामध्ये 100 मार्काची एक्झाम असणार आहेत. मुख्य परीक्षेसाठी 400 मार्काची स्वतंत्र परीक्षा असणार आहे. त्यामध्ये कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि PSI यांनी तुम्हाला एकत्रित तुम्हाला एक्झाम असणार आहेत. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी 100 मार्काची तुमची नंतर होणार आहेत. त्याचबरोबर शारीरिक चाचणीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी किमान 60% मार्क्स म्हणजे तुम्हाला 60 मार्क मिळवायचे. त्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्मवर जाता तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला KYC सुद्धा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी विविध कालावधीमध्ये पुढील लागून असलेले आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करायचे. त्याचबरोबर एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला निवडायचे. यामध्ये मित्र आता काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत. यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला EWS असेल, EWS प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, पात्र दिव्यांग, माजी सैनिक, त्याचबरोबर खेळाडू वगैरे काय आरक्षण असेल त्याचं सर्टिफिकेट, अनाथ सर्टिफिकेट आणि माजी सैनिक वगैरे काय असेल त्याचं सर्टिफिकेट, असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF मध्ये 50 ते 500 KB पर्यंत तुम्हाला ठिकाणी अपलोड करायचे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर mpsonline.go.in ह्याचा जर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला एक एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये परीक्षा शुल्क असणार आहेत. ओपनची परीक्षा शुल्क जर बघितलं तर 394, कास्ट असेल तर 294 तुम्हाला फी असणार आहेत. ही फी मित्र तुम्हाला नॉन रिफंडेबल तुम्हाला फी असणार आहेत. ही फी मित्र तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग थ्रू तुम्ही एडगिंग फी भरू शकता. त्यामध्ये मित्र तुम्हाला UPI चालत नाही किंवा एडगिंग तुम्ही फी एडगिंग जर बोललं तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही एडगिंग फी सुद्धा भरू शकता. ओके, तर मित्र तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा यांच्यामध्ये गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.